छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेत घेऊन येणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या शंभूवर्मनकृत बुधभूषणमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा श्लोक क्रमांक 152 आहे आणि हा श्लोक हा थोडासा वेगळा आहे. हा श्लोक सुद्धा समुद्राला उद्देशून किंवा समुद्रावरच आधारित आहे, परंतु याचा संदेश हा अतिशय साधा, सोपा आणि सरळ आहे. काय नाही, याच्यामध्ये सरळ समुद्राची आणि हत्तीची तुलना केलेली आहे. काय म्हणतात महाराज या श्लोकामध्ये पाहूया. रत्नेरापुरितस्यपि मदलेशोस्ति नाम्बुद्देहा मुक्ताः कतिपयाः प्राप्याः मातंग्या मदविवलाः. रत्नेरापुरितस्यपि म्हणजे एवढे मोठे रत्न आहेत. कुठं? समुद्रामध्ये. समुद्र म्हणजे काय आहे? रत्नांची खाण. खूप रत्न, मौल्यवान वस्तू या समुद्रामध्ये आहेत. पण मदलेशोस्ति नाम्बुंदे, अंबुधी म्हणजे समुद्र. पण या समुद्राला मद नाही, गर्व नाही, मदाचा घमेंडीचा लवलेशही या समुद्राकडे नाही. जरी त्याच्याकडं एवढे मोठे रत्न आहेत, रत्नांची खाण आहे, काय नाही समुद्रामध्ये. आज तर प्रगतीचं लक्षण म्हणजेच समुद्र आहे. समुद्रातून व्यापार आहे, मासे आहेत, मीठ आहे, वेगवेगळे रत्न आहेत. आता तर तेल पण आहे, क्रूड ऑइल आहे, ज्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात. हे ब्लॅक गोल्ड पण आहे. एवढं सगळं समुद्राकडं आहे, परंतु समुद्राला कसलाही गर्व नाही. दुसऱ्या बाजूला महाराज सांगतात की मुक्तः कतिपयाः प्राप्यः मातंग मदविबलः. मुक्तः काही मिळाले, कतिपय थोडे जरी त्याला काही माणिक मोती मिळाले किंवा मोती जरी प्राप्त झाले, माणिक नाही साधे मोती जरी त्याला प्राप्त झाले, कुणाला? मातंगाला. मातंग म्हणजे हत्ती. हत्तीला मोती जरी, थोडे जरी मोती प्राप्त झाले, म्हणजे एखाद दोन मोत्याची माळ हत्तीच्या गळ्यात घातली की हत्ती खुश होतो. मद विवाल हा म्हणजे त्याच्या मदानं तो एवढतो, आहा हा आहा मी किती भारी, आहा. आणि त्याचा मद असा वाहायला लागतो. त्याला गर्व येतो, प्रचंड गर्विष्ठ होतो. माझ्या गळ्यात माळ आहे, माझ्या गळ्यात माळ आहे, मोत्याची माळ आहे, कुणाकडे नाही. दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या रत्नाची खाण असलेला समुद्र मात्र शांत आहे. महाराज अन्योक्ती कलशामध्ये सांगतात की बाबानो, त्याच्याकडं खूप काही आहे, त्याच्याकडं दाखवण्याची अहमहिका नसते. ते शांत असतात, समुद्रासारखे स्थिर, योग्य वेळी योग्य गोष्टी ते करत असतात. दुसऱ्या बाजूने ज्यांना थोडं काही मिळतं, म्हणजे अर्ध्या हाळकुंडात पिवळे होणारी जी माणसं आहेत, ही माणसं मात्र थोडा गॅट मी मोठा झालो, माझ्यासारखा कोण आहे? आपण पाहतो बघा, 90 लावले गॅट कसे माणसं बोलतात, मदमस्त होतात, गर्विष्ठ होतात ती लोक. थोडंही मिळालं की गर्विष्ठ होतात. महाराज इथं हत्तीचं उदाहरण घेऊन आपल्याला सांगतात की एक मोत्याची माळ काय मिळाली की हत्ती मदानं विव्हळतो, गर्वानं उन्मत्त होतो. दुसऱ्या बाजूला समुद्र शांत. उथळ पाण्याला खळखळाट फार, या म्हणीची आठवण आपल्याला हा श्लोक वाचल्यानंतर येते. एक उर्दूमध्ये सुद्धा एक शेर आहे, त्यामध्ये शायर म्हणतात की जो खानदानी रईस है वो नर्म रखते हैं मिजाज अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है. अगदी सफकल हा श्लोक या ठिकाणी बसतो. जे खानदानी श्रीमंत आहेत ते नर्म असतात, शांत असतात, गर्विष्ठ नसतात. पण तुझा जो घमेंड आहे, तुझी जी गर्विष्ठपणाची भाषा आहे, ही सांगते की तुझी दौलत, तुझी श्रीमंती आता नवीन आहे. आताच कुठं तू काय झालेला आहेस? श्रीमंत झालेला आहेस. तर हा साधा सोपा संदेश देणारा शंभूराजेंचा श्लोक आपल्याला बराचसा माणसं ओळखण्याचा संदेश देतो. या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया.
भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.